नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर निश्चितच पीएम किसान योजनेचा आता 19वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता येण्यापूर्वी खरंच आपल्याला जो आहे ते काय काय कामे करायची आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे हप्ते मिळणार आहे आणि जी फार्मर आयडी आहे ती काढणं अनिवार्य आहे का, सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जी फार्मर आयडी आपल्याला काढायची आहे ती फार्मर आयडी खरंच अनिवार्य केलेली आहे का, ते जे किसान जे आपल्या भाषेत सांगायचं झाल्यास जे कार्ड आहे ते कार्ड काढावे लागणार आहेत का, जाणून घेऊ सविस्तर बातमी. आपण पाहत आहात योजना करो युट्यूब चॅनल. तर आपल्या योजना करो युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवाती सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ही भारत सरकारची सर्वात प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणे आणि याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये चा 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपये देण्यात येत असतात आणि पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात. आणि मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासाठी काय काय कामे करायची आहेत या संदर्भात आता थेट माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट सर्वांना माहिती आहे. अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि तुम्हाला लाभदारी स्थितीवर क्लिक करायचं आहे. आपल्याला पीएम किसान योजनेचं स्टेटस काढणं अनिवार्य आहे. स्टेटस काढा, काय प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त करा. प्रमुख 3 प्रॉब्लेम असतात: लँड सेल इंटरेस्ट, आधार सेल इंटरेस्ट आणि जी ई-केवायसी आहे ते ई-केवायसी महत्वपूर्ण असणार आहे. ई-केवायसी ज्यांची पूर्ण नसेल त्यांना हप्ता मिळणार नाही. त्यामुळं नक्की सीएससी सेंटरला भेट द्या, पीएम किसान योजनेचं अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा आपल्या जवळच्या ऑनलाईन सेंटरला भेट द्या. तिथे तुम्ही स्टेटस काढू शकता. काय प्रॉब्लेम वाटला तर दुरुस्त करा. लँड सेल इंटरेस्ट असेल, आधार सेल इंटरेस्ट असेल किंवा अन्य प्रकारचं काही कामे असतील तर तुम्ही करून घ्या. निश्चित तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि आता फार्मर आयडी काढणं अनिवार्य आहे का मित्रांनो? फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे, कारण की आता सर्व योजनेचे जे पैसे आहेत तुम्हाला ते 12 अंकी काय तरी जे हे आहे ते तुम्हाला नंबर मिळणार आहे आधार कार्ड प्रमाणे आणि ते तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे सर्व योजनेसाठी. तर फार्मर आयडी काढण्यासाठी आपल्याला सीएससी सेंटरवर भेट द्यावीच लागणार आहे. तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री राम.